y is equal to sin of log x, y is equal to log of x raised to 5 plus 4, y is equal to 5 raised to 3 cos of x minus 2, y is equal to square root sin x cube, y is equal to log of cos x raised to 5, and y is equal to log of p raised to 3x in bracket 3x plus 4 bracket raised to 2 by 3 upon cube root of 2x plus 5 एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, जी एससीआरटीनं एक क्वेश्चन बँक म्हणजे 3 एक्झाम्ससाठी दिलेली होती, त्यातली एक्झाम्पल आहेत, महत्त्वाचे आहेत. ही एक्झाम्पल जर आपण व्यवस्थितरित्या सॉल्व्ह केली तर एक प्रॅक्टिस पण होईल आणि त्याचप्रमाणे आपल्याला बोर्ड एक्झामसाठी एक प्रकारचा स्टडी जो म्हणतात तो देखील होईल. आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतोय, y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग एक्स हे एक्झाम्पल आपण घेतो. हे कंपोजिट फंक्शन आहे, पहिल्यांदा साइन आहे नंतर लॉग आहे. नेहमीप्रमाणे आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार आहोत. त्यानंतर dy अपॉन dx इज इक्वल टू d अपॉन dx ऑफ साइन ऑफ लॉग एक्स हे आपल्याला मिळेल. मला सांगा साइनचं डेरिव्हेटिव्ह, कल्याण साइनचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? कॉस. अगदी बरोबर. सो कॉस ऑफ लॉग एक्स येतं आणि पुन्हा कोणाचं डेरिव्हेटिव्ह राहिलं? तुम्ही डेरिव्हेटिव्ह साइनचं घेतलं, राहिलं कोणाचं? लॉगचं, आणि म्हणून इथं लॉग एक्स येणार आणि म्हणून काय येणार? कॉस ऑफ लॉग एक्स ॲज इट इज इंटू लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 अपॉन एक्स. हे तुमचं फायनल आन्सर. 1 किंवा 2 मार्काला हे एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. हे पहिलं एक्झाम्पल होतं आपलं. नंतर एक्झाम्पल नंबर 2 आपण पाहू. एक्झाम्पल नंबर 2 काय आपल्याकडं? तर y इज इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट एक्स रेज टू 5 आणि प्लस किती आपल्याकडे 4. कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार आपण? असं रे, पहिल्यांदा लॉगचं डेरिव्हेटिव्ह घेणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स as it is dy upon dx is equal to d upon dx of log of x raised to 5 आणि प्लस 4. मग लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपल्याकडे? सिद्धेश, लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय आपल्याकडे? 1 अपॉन. सो 1 अपॉन आपल्याकडे काय? x raised to 5 आहे आणि प्लस 4. तुम्ही डेरिव्हेटिव्ह लॉगचं घेतलं, सुजय डेरिव्हेटिव्ह कोणाचं राहिलं परत? x रेज टू 5 आणि प्लस 4. तुम्हाला माहिती x रेज टू n चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? nx रेज टू n मायनस 1 असतं आणि म्हणून याचं डेरिव्हेटिव्ह येणार 5x रेज टू 4 अपॉन x रेज टू किती? 5 आणि प्लस 4. हो, 4 चं डेरिव्हेटिव्ह प्लस 4 चं डेरिव्हेटिव्ह दिले, ते समजलं. एक्झाम्पल नंबर 3 सोपी एक्झाम्पल आहे, 2 किंवा 1 मार्कला विचारले जाऊ शकतात. एक्झाम्पल नंबर 3 आपण पाहतोय. y इज इक्वल टू काय? y इज इक्वल टू 5 रेज टू 3 कॉस ऑफ आणि x मायनस 2. हियर इथं जो फॉर्म्युला आपण वापरणार आहोत अथर्व, तो कोणता फॉर्म्युला वापरणार आहे? a रेज टू x. a रेज टू x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं? a रेज टू x इंटू लॉग. आणि मग त्याप्रमाणे इथं पहिल्यांदा आपण घेऊया डिफरन्शिएट with respect to x. So dy upon dx is equal to d upon dx of कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आपल्याला? 5 रेज टू 3 cos of x minus 2. म्हणून तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे फॉर्म्युला पण आहे. a रेज टू x डेरिव्हेटिव्ह काय येतं? a रेज टू x येतं सुयश, आणि म्हणून इथं 5 रेज टू 3 cos of x minus 2 आणि इंटू लॉग 5 येतं. पण डेरिव्हेटिव्ह कोणाचं राहिलाय? पुन्हा डेरिव्हेटिव्ह कोणाचं राहिलाय? 3 cos ऑफ x मायनस किती आहे? 2 चं डेरिव्हेटिव्ह राहिलं आणि म्हणून इंटू d अपॉन dx ऑफ 3 cos ऑफ x मायनस 2. मग बघूया आपण इथं 5 रेज टू 3 cos ऑफ x मायनस 2 ॲज इट इज. इथं लॉग 5 सुद्धा आहे तसा. मग वेदांत 3 ॲज इट इज, पुन्हा हा 3 ॲज इट इज. कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? मायनस साइन. मायनस जे साइन येते इकडे देतो
आणि साइन ट्रिग्नोमेट्रिक साइन x मायनस 2. पुन्हा तुम्ही म्हणताल की डेरिव्हेटिव्ह राहिलाय x मायनस 2 चा. x चा डेरिव्हेटिव्ह किती येतं? प्रसन्न x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतं आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 येतं. एवढा आन्सर सफिशियंट. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 आपण. एक्झाम्पल नंबर 4 काय पहा. y इज इक्वल टू काय दिलेलं आपल्याला? y इज इक्वल टू स्क्वेअर रूट साइन ऑफ x क्यूब. मग इथे किती फंक्शन आहेत पहा. पहिलं फंक्शन रूटचं आहे, साइनचं आहे आणि क्यूबचं आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेणार आपण? अर्णव रूटचं घेणार. सो डिफरेंशिएट with respect to x dy upon dx is equal to d upon dx of square root of sin of x. मग रूटचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? रूटचं डेरिव्हेटिव्ह पहा इथे. रूटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/2 रूट असतं. मग त्याप्रमाणे इथे 1/2 रूट किती येतं? साइन ऑफ x क्यूब आहे. पुन्हा कोणाचं डेरिव्हेटिव्ह राहिलं सांगा बरं? साइनचं डेरिव्हेटिव्ह राहिलं इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स ॲज इट इज 1/2 रूट किती आलं सांगा? साइन एक्स क्यूब. मग कुणाचं डेरिव्हेटिव्ह सांगा आता? साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? कॉस ऑफ असतं. आणि म्हणून इथे आपण लिहूया कॉस ऑफ एक्स क्यूब. पुन्हा कोणाचं डेरिव्हेटिव्ह राहिलं? एक्स क्यूबचं राहिलं आणि म्हणून इंटू डी अपॉन डी एक्स ऑफ एक्स क्यूब. मग पहा आपण काय करूया. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येतं 3x स्क्वेअर इंटू कॉस ऑफ एक्स क्यूब येतं आणि डिवायडेड बाय 2 रूट ऑफ साइन ऑफ एक्स क्यूब हे तुमचं फायनल आन्सर. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. 1 किंवा 2 मार्काचे एक्झाम्पल हे आहेत. हे एक्झाम्पल जर तुम्ही सराव केला तर या प्रकारे अनेक एक्झाम्पल देखील तुम्हाला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो y इज इक्वल टू लॉग ऑफ cos x रेज टू 5 एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं. दिवा डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x आपण केलं. सुजय dy अपॉन dx इज इक्वल टू काय ना सांग? d अपॉन dx ऑफ log of cos x रेज टू 5. बरोबर आहे. लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1 अपॉन असतं. सो 1 अपॉन cos ऑफ x रेज टू 5 इंटू पुन्हा कोणाचं डेरिव्हेटिव्ह राहिलं? वेदांत cos x रेज टू किती आलं? 5 आलं. अथर्व cosचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? मायनस साइन ऑफ x रेज टू 5 अपॉन cos ऑफ x रेज टू 5 इंटू पुन्हा कोणाचं डेरिव्हेटिव्ह राहिलं सांगा? डी बाय डी एक्स ऑफ x रेज टू 5. साइन अपॉन कॉस म्हणजेच काय येतं? इथे टॅन येतं. सो मायनस टॅन ऑफ x रेज टू 5 इंटू x रेज टू 5 चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? कल्याणी 5x रेज टू 4. करेक्ट आन्सर आला. एवढा आन्सर ठेवलं सफिशियंट. आणि पुढचं जे एक्झाम्पल 5 नंबरचं एक्झाम्पल होतं. 6 नंबरचं एक्झाम्पल आपण पाहूया आता. y इज इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट e रेज टू 3x इंटू 3x प्लस 4 ब्रॅकेट रेज टू 2/3 डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 2x प्लस 5. पहिल्यांदा आपण हे सिम्प्लिफाय करू. y ॲज इट इज पहा. y ॲज इट इज लॉग ऑफ तुम्हाला माहिती आहे a रेज टू m जर असेल लॉग a रेज टू m तर m खाली येतो. त्याप्रमाणे इथे नंतरच्या स्टेपला घेऊ आपण e रेज टू 3x प्लस लॉग ऑफ कारण दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे 3x प्लस 4 रेज टू 2/3 आणि हे अपॉन आहे. अपॉन म्हटल्यानंतर मायनस येणार. मायनस लॉग ऑफ पहा मी काय करतोय इथे 2x प्लस 5 आणि ब्रॅकेट रेज टू 1/3. 1/3 कसं आलं? कारण क्यूब रूट आहे. क्यूब रूट असेल तर 1/3 स्क्वेअर रूट असेल तर 1/2
इथं फिफ्थ रूट असेल तर 1/5 ते आपण आता पुढची स्टेप आपण करू. रूल कोणता आहे आपल्याकडं लॉग a रेश टू m जर असेल तर m म्हणजे पॉवर ही लॉगला मल्टिप्लाय होते. पण तसं इथं पॉवर किती आहे 3x आहे इंटू लॉग e प्लस 2/3 इंटू लॉग ऑफ 3x प्लस 4 आणि मायनस 1/3 इंटू लॉग ऑफ 2x प्लस 5. मग इथं डिफरन्शिएट करू आता आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक्स. अगदी सोपं आहे पहा dy अपॉन dx इज इक्वल मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेणार. लॉग ई किती असतो लॉग ई 1 असतो 3 इंटू 1 म्हणजे 3 आणि कोणाचं डेरिव्हेटिव्ह राहिलं इथं फक्त x. तुम्हाला माहिती आहे x चं डेरिव्हेटिव्ह 1 असतं म्हणून ते मी लिहितो प्लस 2/3 ॲज इट इज. लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं सांगा 1. सो हियर 1/3x प्लस 4. पुन्हा कोणाचं डेरिव्हेटिव्ह राहिलं तुम्ही डेरिव्हेटिव्ह लॉगचं काढलं राहिलं कोणाचं 3x चं डेरिव्हेटिव्ह किती आलं 3 आलं 3x चं डेरिव्हेटिव्ह 3 आलं आणि 4 चं 0 मायनस 1/3 आहे. लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 किती 2x प्लस 5. पुन्हा कोणाचं राहिलं 1/2 लॉगचं 2x प्लस 5 झालं. पुन्हा 2x प्लस 5 चं kx चं डेरिव्हेटिव्ह k असतं तसं 2x चं डेरिव्हेटिव्ह 2 राहिला आणि 5 चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि म्हणून लास्ट स्टेप आपली अशी असेल dy अपॉन dx इज इक्वल टू 3 प्लस 2/3. 3 ला 3 कॅन्सल होईल म्हणून 2 लिहित नाही 3 2 राहील आणि 3x प्लस 4 राहील मायनस इथं काही कॅन्सल होत नाही 2 ॲज इट इज डिवायडेड बाय 3 गुणे 6x आणि 3/5 15. तर हे आन्सर तुमचं आहे. हे जे एक्झाम्पल आहे हे देखील मॅक्झिमम 2 मार्क्सला विचारलं जाईल. हे 1 मार्क्सचं एक्झाम्पल आहे आणि हे 2 मार्क्सचं एक्झाम्पल. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण आजच्या लेक्चरला 6 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. सर्वांचं लेक्चर तुम्ही रिस्पॉन्स दिल्याबद्दल आभार.